अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर तिच्या विविध कामांमुळे नेहमीच चर्चेत असते. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ज्ञानदाचे लाखो चाहते. प्रेक्षकांची लाडकी अप्पू आता सिनेमामध्ये आणि ते सुद्धा मुख्य भूमिकेत दिसायला सज्ज झालीय. तिच्या नव्या सिनेमाची गुढीपाडव्याच्या दिवशी घोषणा करण्यात आली. मुंबई लोकल असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव असून 11 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुंबई लोकल ही खरं तर मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांची लाईफलाईन आहे. दररोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. या लोकलमध्ये अनेकदा मैत्री जुळते, कधी प्रेमही जमतं. अशीच एक लोकलमध्ये खुललेली प्रेम कहाणी म्हणजे हा चित्रपट असावा असा अंदाज आहे. ज्ञानदाबरोबर या चित्रपटामध्ये अभिनेता प्रथमेश परब झळकेल. याशिवाय पृथ्वी प्रताप, वनिता खरात, मनमीत पेम, अभिजित चव्हाण, संजय खापरे हे कलाकार सुद्धा या चित्रपटात आहेत. दरम्यान ज्ञानदानं याआधी धुराळा, दिल दोस्ती दुनियादारी, टवाळ या चित्रपटांमधून काम केलंय. ती सध्या स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्या या भूमिकेत दिसतेय. याआधी तिनं ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये अपूर्वा साकारली होती. ज्ञानदाची नवी मालिका सुद्धा खूप चर्चेमध्ये आहे. याशिवाय विविध पुरस्कार सोहळ्यांना ज्ञानदाची स्टायलिश अंदाजातली हजेरी नेहमीच लक्षवेधी ठरते. तिच्या लुक्सकडे ती नेहमी लक्ष देते. तर तिला सिनेमात पाहायला तुम्ही उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.